श्रीराम कीर्ती हनुमंत आदरे गाय वृक्षांत जेने जोडे स्वार्थ परमार्थ तैसा अर्थ अनुवादे. गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान सुंदर कथा चालू आहे. या ठिकाणी मुद्रिका हनुमंतानं टाकलेली आहे. मुद्रिका सीतेनं पाहिली. मूर्छित आमची सीता वाया झाली. हनुमंताला काळजी पडली, आता करायचं काय. पण हनुमंताने विचार केला, सीता राम भक्त आहे, सीतेला आपण रामाची गोष्ट सांगू. स्वार्थही घडेल आणि परमार्थही घडेल. ज्या गोष्टीमुळे माझ्या जीवनाचं वाहटगाडग चालेल तीही गोष्ट होईल, आणि ज्या गोष्टीमुळे माझ्या या जड देहाचा उद्धार होईल ही सुद्धा गोष्ट होईल. अशी गोष्ट कोणती तर रामकथा. आणि ही रामकथा हनुमान सांगू लागले. कथा श्रीराम कीर्तन सीता होय सावधान तैसे हनुमंते आपण हरि कीर्तन मांडिले. हनुमंताने विचार केलेला आहे, सीता साध्वी आहे, सीता राम भक्त आहे, आपण हवी नाम संकीर्तन करू, रामाची कथा म्हणू, जेणेकरून सीतेला जाग येईल. विचार हनुमंतानं केला आणि रामाची कथा हनुमान बोलू लागले. कौशल्या गर्भी गर्भाती दाशरथी श्री रघुनाथ परब्रह्म मूर्तिमंत सूर्यवंशात अवतरला. जो खरा ब्रह्म आहे, जो सात्विक ब्रह्म आहे, जो निर्गुण निराकार निरावलंब असा परमात्मा असणारा राम दशरथाच्या आणि कौशल्याच्या पोटी जन्माला आला. कथा झाडावर बसून आमचे हनुमंतराय सांगू लागले. श्रीराम पुरुष सीता प्रकृती राम चैतन्य सीताची शक्ती. श्रीराम धैर्य सीता धृती धन्य जगती अवतार. अवतार धन्य आहे. राम जर शक्ती, राम जर स्वतः म्हणजे स्त्री आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुषाची जोड आहे. या जगाला करता करविता फक्त माझा राम नाही तर तेवढीच आदिमाया शक्ती असणारी, निर्गुण असणारी माझी सीता सुद्धा आहे. अशा प्रकारची कथा हनुमान सांगू लागले. गोडी आणि साखर पाहता दोनामी एकची वस्तुता. देवी श्रीराम आणि सीता एकत्मता अवतार. अर्धनारी नटेश्वर महादेवाचं रूप आम्ही पाहिलेलं आहे. एका बाजूला महादेव, एका बाजूला पार्वती. ज्याप्रमाणे शिव आणि पार्वती एक आहेत तसेच आमचा राम आणि सीता एक आहेत. उदाहरण दिलेले नाथ महाराजांनी. ज्याप्रमाणे जर आम्ही पाण्यामध्ये साखर टाकली तर साखर पाण्यातून बाजूला करता येत नाही, साखरेची गोडी साखरेपासून बाजूला करता येत नाही, अगदी तसं रामापासून सीता अलिप्त करता येत नाही. श्रीरामाचे आचरित गुरु पितृ आज्ञा नित्य विकृत. ब्राह्मणाचा अनन्य भक्त सूर साह्यार्थ अवतार. आणि रामाने अवतार कशासाठी घेतलेला आहे महत्वाची वाक्य. आपल्यापेक्षा जे वडील आहेत, आपल्यापेक्षा थोर आणि मोठ्यांचा ज्याला आदर आहे, जो ब्राह्मणाचं साधूचं वचन ऐकतो, जो आई वडिलाचं ऐकतो, त्याला या ठिकाणी राम म्हणायचंय. म्हणून रामानं अवतार घेतलेला आहे. अशा प्रकारची कथा हनुमान सांगू लागले. कैकई वरदे दशरथे श्रीरामा धाडिले दंडकाराचे. सखा लक्ष्मण सांगते निघे रघुनाथ वनवासा. कैकेयीच्या वरामुळे घात झाला आणि अभमानाचा अभमान्य नायक असणारा माझा राम वनवासाला आला. आणि एकटा राम आला नाही, बंधू प्रेम महत्वाचं आहे. आपल्या भावासाठी लक्ष्मण राया सुद्धा वनवासाला आले. हनुमान कथा सांगू लागले. वनवास गंगा तटी वसती स्थान पंचवटी. राम राहिला जग जेटी सीता गोरटी समवेत. आणि असा राम
परिक्रमा करत पंचवटीच्या ठिकाणी आला की ज्या ठिकाणी स्वतः राम लक्ष्मण आणि सीता तिघे जण राहू लागले. शर्पणुका विटमुना मारिले त्रिशरा खरा दुषण अरे वा. श्रीरामे घेऊन जनस्थान दिदले ज्ञान दुदासी. शूर्पणखेची विटंबना केली गेली. नाक, कान आणि ओठ या तीनही गोष्टी शूर्पणखेच्या कापल्या गेल्या, विटंबना केली गेली. आणि जनस्थानामध्ये जे वाईट लोक होती, जी राक्षस होती, ज्यांच्यामध्ये अंधकार होता, ज्यांच्यामध्ये पाप होत, सर्वांचा नायनाट करून जनस्थान पुन्हा या ठिकाणी सज्जन करण्याचं काम रामानं केलं. झाडावर बसून हनुमान कथा सांगतात. मृगा कुंचे की सलोबाता मृगा मागे पाठविले रघुनाथा छळोनी सौमित्र दौडिता हरली सीता रावणे. पण घात झाला. सोन्याच्या मुलगाचा लोभ या ठिकाणी घातक ठरला. अरे बाबा, ज्या सीतेनं, विचार करायची गोष्ट आहे, ज्या सीतेनं अयोध्येला लात मारली, वनवास कुणाला होता? रामाला. एकट्या रामाला वनवास काही मागितलेला आहे. तरी सुद्धा ज्या ठिकाणी आपला नवरा आहे त्या ठिकाणी राहणं हे पतिव्रतेचं कर्तव्य, म्हणून अयोध्येच्या वैभवाला, राजवैभवाला लाथ मारलेली आहे. आईकडे सुद्धा गेलेली नाही. आपल्याला माहितीये मिथिला नगरीची राणी असणारी आमची सीता आहे. जनक राजाची आवडती मुलगी असणारी सीता आहे. तरी सुद्धा आईकडे, वडिलाकडे गेली नाही. राम वनवासाला गेली आणि ती अयोध्येत राहिली असं झालं नाही. संपत्तीचा मोह धरला नाही, पैशाचा लोभ धरला नाही, सोन्याचा सुद्धा मोह या ठिकाणी सीतेनं धरला नाही. तीच सीता रामासोबत वनवासाला आली, राज्याला लाथ मारली. पण तरी सुद्धा ज्यावेळी सोन्याचं हरण या ठिकाणी पाहिलं, मनामध्ये लोभ निर्माण झाला आणि मोह धरल्या असे होईल, अस्ति प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल हिकेसी, अशी अवस्था सीतेची झाली. हनुमान सांगू लागले, श्रीराम आणि लक्ष्मण करिता सीतेचे गवेषण जटायू रावणाचे रण दोघे जण तेथे आले. आणि आपल्याला संपूर्ण कथा माहितीये, झालेलं सांगतात ना काय काय झालं ते. या ठिकाणी मुगाच्या माग, सोन्याच्या हरणाच्या माग राम गेले, लक्ष्मण त्या ठिकाणी गेले. इकडं रावण आला, सीतेला उचलून घेऊन गेला आणि राम आणि लक्ष्मण सीता हुडकत किष्किंधेच्या ठिकाणी आले. श्रीराम कृपाळू पूर्ण करोनी जटायू धरलं कबंदा ते मारून आले आपण किष्किंधे. या ठिकाणी रामानं जटायूचा उद्धार केला. ज्या जटायूनं सीतेसाठी आपलं बलिदान दिलं, ज्या जटायूनं सीतेसाठी आपल्या जीवाचा विचार केला नाही, त्या जटायूचा उद्धार माझ्या रामानं केला. नेमकी सीता कुठे गेले? दक्षिणेला गेले. अशा प्रकारची माहिती काढली. कबंदासर त्या मोठ्या राक्षसाचा वध केला आणि किष्किंधेमध्ये माझे राम येऊन पोहोचले. झाडावर बसून हनुमान कथा सांगतात. रामे निर्दळो निवाळीसी राज्य दिदले सुग्रीवासी यवराज अंगदासी वानरासी निज सख्य. आणखी एक गोष्ट, आता काय लय निवांत झाले, टाइमाला सगळं झालं, अडचण नाही तुला एखादी वेळ लांबली तरी. रामानं वालीला मारलं सांगितलं वेळेमध्ये, पण रघुकुलातला राम, क्षत्रिय राम, एक वचनी, एक पत्नी आणि धर्माप्रमाणे वागणारा माझा राम आहे. ज्यावेळी लक्ष्मणाला शक्ती लागली, रामाला राग आला, रामानं हातामध्ये धनुष्य घेतलं, माग चालले, रावणानं पाठ दाखवली, रामानं बाण चालवला नाही. एकदा नाही, लयदा. कारण की जो पाठ दाखवतो त्याला बाण मारणं क्षत्रियाच्या तत्वात बसत नाही. तरी सुद्धा त्याच रामानं वालीला पाठीमागून बाण मारला.
वाढली, मारला. सुग्रीवाला राज्य दिलं, अंगदाला युवराज केलं, अशी कथा आमचे हनुमंतराय सांगतात. तुझे शुद्धी लागून येते, मज धाडिले श्री रघुनाथे. तुझे भेटी लागी सीते, व्रत रघुनाथे दरियले. आणि हनुमान सांगू लागला, त्या सुग्रीवानं रामानं मला सीता हुडकायला पाठवलं, अशी गुप्त राहून हनुमान गोष्ट सांगू लागले. विश्वासावे मनी ह्या वानरा, म्हणून रामे दिदली मुद्रा. सांडोनी निद्रा तंद्रा, भेटे कमी कपिंद्रा रामदूता. काय म्हणतो हनुमान? सीते माझी विश्वास होता बघ, कुणावरही माणूस विश्वास ठेवत नाही, रामाचा माझ्यावर अमाप विश्वास आहे. म्हणून रामानं एक साधी गोष्ट बघा, सीतेला हुडकायला किती जण गेली? 18 पद्मवान. काही ठिकाणी 18 पद्म फक्त गोरांग आहे, आमाप असंख्य असणारी वानर आहे. प्रत्येक जण सीतेला हुडकायला गेलाय, तरी सुद्धा रामानं मुद्रिका हनुमंताकडेच का दिली? कारण आम्हाला माहित होत, हाच फक्त आपल्या सीतेला हुडकणार आहे, हाच आपल्या सीतेकडे जाणार आहे. रामाचा माझ्यावर विश्वास आहे, अशा प्रकारचं हनुमान सांगू लागले. कोणी राम कथामृत, सीता उठली हर्षयुक्त. कथानुवाद वृक्षात तेने विस्मित जानकी. आणि ज्यावेळी ही कथा सीतेनं ऐकली, मागाशी कुठपर्यंत कथा आलेली आहे, सीता बेशुद्ध अवस्थेसारखी झालेली आहे, हनुमंताला काळजी पडलेली आहे. आता काय करायचं? मुद्रिका बघितली, सीतेला रामाची आठवण झाली आणि सीतेची अवस्था इतकी बिकट झाली, हनुमंताला सुद्धा काळजी वाटू लागली. जीवाला सीतेने रामाची गोष्ट ऐकली, सीता पुलित झाली, आनंद सीतेला वाटला आणि सीता अवधान देऊ लागली. कृपेने कळवळला श्री रघुनाथ, मज आश्वासवय येत. वृक्ष कथानुवादत आला निश्चित श्रीराम. सीतेला आनंद झाला, रामाला माझी काळजी वाटू लागलेली आहे, रामाला माझी दया आली. विचार सीतेने केला, अरे बाबा हा झाडाला आमच्या भाषेत तरी बोलता येत नाही, न बोलता येणार झाड सुद्धा बोलू लागलेलं आहे. याचा अर्थ ह्या झाडातून माझा राम मला बोलतोय, अशा प्रकारचं या ठिकाणी सीता मनोमन विचार करू लागली. वृक्षाशी पुसे करून नमन, कोण करी तो राम कीर्तना. त्याचे पाहिन मी वदन, लोटांगण त्या माझे. सीतेनं पहिल्यांदा झाडाला हात जोडले. हे झाडा, रामाची कथा नेमकं कोण सांगतोय मला सांग. अरे बाबा मी त्याचं दर्शन घेते, त्याच्या पुढे लोटांगण घालते, अशा प्रकारची सीता झाडाला. श्री गणेशाय नमो, श्री रामचंद्राय नमो. राम लक्ष्मण दोघे वीरा, त्या सवे नाही वानर. कैसे नेनो हे वनचर, नाना विकार करीत आहे. असो ग्रंथकर्ते गणेश गणपतीला, विद्या सरस्वतीला आणि बसलेल्या साधू संतांना नमस्कार करू. सद्गुरूच्या प्रकरण कथेचा अनुसंधान सांगत आहे. हा असणारा हनुमंत आहे, सीतेची शुद्धी आणण्यासाठी किंवा हुडकण्यासाठी रामाला विचारायला पाठीमागे गेला, माघारी गेला. मला मी आता हा सीता हुडकीत जायचंय, शोधायचे खरंय, पण सीता नेमकी आहेच कशी? हनुमंत सीता नेमकी आहेच कशी माहीतच नाही, मग नेमकी सीता ओळखायची कशी? बरोबर असताना पण हे रामानं तुझा ठाण मान गुण लक्षण सविस्तर सांगितलं. आणि कोण हे मुद्रा दिली? मुद्रा, आता मुद्रा दिली म्हणजे सोन्याची किंवा आपण अंगठी म्हणावी. अरे ज्या वेळेला प्रभू अयोध्येतनं वनवासाला निघाल्या बरोबर काय आणलं त्यानं संघ? काहीच नाही. खाडावा ते नाही, पायाला पायी वलकल घाल. मग मुद्रा आली कशी? प्रश्न आहे. मुद्रा नव्हती मग आली कशी ना? आता हनुमंतानं ह्याच्या मोरात टाकलीच कशी?
आणि टाकली हे मुद्रा नेमकी आहेत कशी. आता मुद्रा सांगायची म्हणलं तर 6 मुद्रेपैकी तो मुद्रा आहे सीतेचं स्वरूप आपण ऐकलेलं आहे पाठीमागं. आणि मुद्रा सांगावी तर त्या स्वरूपामध्ये सीता आहे, रामानं तिचं वर्णन त्या रूपामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हे मुद्रा टाकायचे. आता मुद्रेपैकी हनुमंताला कुठली मुद्रा टाकली? चाचरी, भूचरी, हे अगोचरी शेवटची. आणि हेच अगोचरी मुद्रा रामा हे सीते मोर टाकावी तेव्हा सीतेला खून पाठणार आहे. हनुमंताने विचार केला आणि तो मुद्रा टाकल्याबरोबर सीतेनं जेव्हा धावा केला त्या वेळेला हनुमंताला बी कळलं की नेमकी सीता आता घावली. तर विश्वास नव्हता. जेव्हा सीतेनं ध्यास लावला, जेव्हा सीता असताना त्या मुद्रेला बघून तरमणाली रामाचा धावा करायला लागली, तेव्हा हनुमंताला खून पटली की नेमकी सीता आता आपल्याला गवली. मग आता हनुमंत आनंदी झाला, नाचायला लागला आणि नाचून पूर्वी जटायू देखिला होता, नाही देखिले हनुमंता, येते आलासे अवचिता, सीता छळणार्थ रावण. तरी सीतेचे अवतार रामायण झाले, पण सीतेला पुन्हा संशय आला. संशय पुन्हा आला आणि आल्यानंतर सीता म्हणते पूर्वी जटायू होता भेटला होता. म्हणजे ज्या वेळेला मला रावणानं हरण केलं त्यावेळेला जटायू आला, त्यावेळेला जटायू फक्त मी बघितला होता. पण हे आता म्हणजे वानर आलंय. हनुमंत म्हणतोय संशय आला ना. हनुमंत म्हणतोय खरं पण तवा नव्हता, आज आलाय. मग नेमका हे राम भक्त आहे, हा रामापासून आलाय नाही म्हणा तर मुद्राही टाकली आहे. नेमका या हनुमंत आहेच कोण? हा सीतेला संशय आला आणि सीता पूर्वी वहोनी आला संन्यासी, आता आला वानर वेसी, केवी विश्वासू मियासी, सीता मानसी विचारी. सीतावती पूर्वी नाही रावणाला काही करता येतं. म्हणजे पूर्वी असताना संन्यासी होऊन आला, पंचवटीला असताना भीक मागायला आला, संन्यासी होऊन आला, ऋषीचा असताना वेश धरून आला आणि आता वानर होऊन आलाय. रावणच असावा, हे वानर होऊन आलाय. मग याच्यावर विश्वास धरावा तरी कसा? नेमका हे आहेच कोण? सीतेला मनामध्ये विचार करते, संशय आला, नेमक्याला विचारावं तरी. श्रीराम कथा अनुवादत धन्य धन्य हा श्रीराम भक्त, कपटी नवे हा हनुमंत, मज निश्चित मानले. तरी पण म्हणते पूर्वी हा संन्यासी होऊन आला आणि आता वानर होऊन आलाय. पण मला वाटतंय म्हणले मुखातनं राम कथा गातोय. हे रावण रामाचं नावच घेत नाही, राक्षस रामाचं नाव कुठलीच घेत नाही, हा राम नाम घेतोय. मला वाटतंय म्हणले हे राम भक्त नक्की असावा, रामापासून नक्की आलेला असावा. हे हनुमंतच असा, हे हनुमंत वानर हे खरंय राम भक्त आहे असं वाटतंय म्हणले मला. का तर रामाचं रूपाचं गुणगान गातोय, नाम घेतोय. मिथ्या मनो नये हनुमंता, सत्य सांगितली श्रीराम कथा, याच्या पूर्वा परव्रतांता, यासी मी आता पुसेन. आमती राम हे खरंच हनुमंत याला खोटं बी म्हणू नाही. रामाची कथा सांगते, राम कसा होता सांगते, पहिल्यापासून हे रामायण सांगते, ह्याला खोटं म्हणता येत नाही. म्हणले खरं म्हणावं तर विश्वास बसावा, खोटं म्हणावं तर रामनाम गातोय आणि रामाचा मुखातनं सदैव नाव आहे. मग याला खोटं म्हणावं का खरं म्हणावा? पण परीक्षा करून बघावं. म्हणजे खरंच राम भक्त आहे का? मग खरा जर राम भक्त असेल तर रामाचं वर्णन हे राम आहेच कसा
हे त्याला विचारावा. हा सीता म्हणते सीता पुसेल व्रतांत सत्य सांगेला हनुमंत त्याची कथेचा कथार्थ मोक्षार्थ कोणी म्हणतात पण हा सीता विचारणार आहे नेमका तू रामापासून आलाय राम बघताय आणि रामाच्या रूपाचं एवढं गुणगान गातोय वर्णन करतोय. सीता मग त्याला विचारावंच नेमकं खराच राम भक्त आहे का रामापासून आलाय का. मग रामापासून आला असेल रामाच्या सान्निध्यात असेलच तर मग रामाच्या रूपाचं वर्णन विचारावंच म्हणजे राम नेमका आहे कसा. कथा सुंदर आहे गोड आहे पण हे चौथ्यामध्ये एकाएकी अशोक वनांत आला दे कोणी हनुमंत त्याचा समूळ व्रतांत पुसे साध्यात जानकी. मात्र तो सीतामती एकाएकी आतापर्यंत मी आले तोपर्यंत इथं नाम कोण घेतच नव्हतं. राम राम हे कोण म्हणतच नव्हतं. पण आज मला एकाएकीच आलंय. एकाएकीत नाम आज मिळालं ऐकायला आणि एकाएकी आला. कसा आलाय तिला बी कळला नाही. कुठं आला कसा आला आणि एकाएकी मुद्रा टाकली आणि टाकून रामाचं वर्णन करतोय. नेमका आला कसा मनामध्ये विचार करते. मग ते ह्याला विचारायला काही हरकत नाही. राम कसा आहे आता याला विचारावं. मी वनवासी असता तू नवताची हनुमंता कैसालासी तू आता निज व्रतांता मज सांगे. सीता म्हणते हनुमंता अरे मी ज्या वेळेला रामासंग होते वनवासामध्ये होते त्यावेळेला तू आमच्या संग नव्हताच म्हणले. रामासंग नव्हता आमच्या संग नव्हता. मग रामाचा तुझी भेट कधी झाली रामाशी तुझा सख्य कधी झालं रामापाशी तू कधी आला. कैसोनी श्रीराम देखील दृष्टी तुम्हा श्रीरामा कैसे निभेती कैशा कैशा केल्या गोष्टी जेने का पोटी अति प्रीती. अरे बाबा म्हणजे हनुमंता तू रामासंग नव्हता हे खरं आहे पण रामाची तुझी भेट झाली केव्हापासून भेट झाली रामासंग कधी आला रामापाशी किती दिवस राहिला आणि रामासंग तुमचं भाषण कसं झालं किती भाषण झालं काय काय रामाशी आणि तुझं बोलणं झालं मला सांग. कैसा बनला वचनार्थ सदा वया श्रीराम कार्यार्थ हनुमान सर्वांगी उल्हासत तो गुयार्थ मज सांगे जय. अरे बाबा मला रामाची भेट तुला झाली आहे खरं. कसा वृत्तांत झाला तुमचं भाषण कसं झालं राम तुला काय म्हणले तुमचं सख्य तर झालंच खरंय पण रामाच्या तुमच्या गोष्टी काय चालायच्या तुमचं भाषण काय चालायचं राम तुम्हाला कसा बोलायचा हे मला सविस्तर सांग. श्रीराम भेटल्या कैसे सुख श्रीराम वचनी कैसे पियुक श्रीराम संगे कैसा हरिक योग याग पारिपाके मज सांगे जय श्रीराम. नाही राम तुला भेटला गेला मग रामाच्या सान्निध्यामध्ये काय सुख होतं रामाच्या सान्निध्यामध्ये काळ कसा होता. अरे राम तुला शब्दानं बोले शब्दामध्ये काय अमृत होतं काय पियूक होतं म्हणजे किती गोड शब्द होते. रामाच्या सान्निध्यामध्ये काळ कसा क्रम एवढा धन्य म्हणले तू काय तुझे पुण्य तेवढे होते रामाच्या सान्निध्यामध्ये आला रामासंग आतापर्यंत तू काळ क्रमण केला धन्य तू हनुमंता. श्रीरामाचे ठाण मान रूप रेखा गुण लक्षण कैसा है सका लक्ष्मण दोहीचे खून मज सांगे जय. तू सांगतोय खरं रामाचं ठाण मान गुण लक्षण आणि संग लक्ष्मण आहे. तो लक्ष्मण कसा आहे लक्ष्मण परिस्थिती काय आहे आणि रामाचं लक्षण कसं आहे. आता रामाचं ठाण काय रामाचं गुण काय रामाचं लक्षण काय
आणि रामाच्या रूपाचं वर्णन कसं आहे, राम कसा आहे. आता रामाच्या रूपाचं वर्णन सांगायचंय पण पुढच्या अध्यायामध्ये. रामाच्या रूपाचं वर्णन सांगायच्या वेळेला हनुमंता विचार करतोय, आतापर्यंत मी रामायण गायले, ह्याच्या पुढं रामायण गायलं, सगळं सांगितलंय, तरी सीतेचा आपल्यावर विश्वासच बसत नाही. मग हिला काय करावं लागल. त्या वेळेला हनुमंताला तो सीता म्हणते रामाचं रूप आहेच कसं. शेवटाला म्हणते बरं का, रामाचं रूप रामापासून आलाय ना, तू राम भक्त म्हणतोय ना, मग रामाचं परिस्थिती नाही, रामाचं रूप कसं आहे. त्यावेळेला हनुमंत दचकतोय, पुन्हा म्हणतो आपण वर्ण सांगायला जावं. वर्ण हे सीता मानित नाही, सीता पुढच्या लेवलचे. त्यावेळेला म्हणते, पुन्हा हनुमंत विचार करतोय, अरे या वरपांगी ज्ञानानं सांगावं. वरपांगी ज्ञानाची गॅरंटी नाही. वरपांगी ज्ञान किती वेळ असतंय, तात्पुरतंय, म्हणजे कधी संपण्याची गॅरंटी नाही. मग त्या वेळेला सांगतोय की जिनोनी या ज्ञान सोय झाला सावधान राम कथांवादे. हनुमंत म्हणतो या ज्ञानानं सांगून उपयोग नाही, ह्याच्यावरनं सांगून उपयोग नाही, हे ज्ञान संपावं लागल. मग आता ज्ञान संपवल्यानंतर पुढचं ज्ञान कुठलं आहे. मग तर तो हे ज्ञान सगळ्याला झालंय, प्रत्येक जण म्हणतोय मलाही झालंय, प्रत्येकाला ज्ञान असतं. मग ज्ञान कुणाला कशाचं असल, कुणाला आता पुढचं बोलणार, कुणाला टोप्या घालायचं असेल, कुणाला लोबाडायचं असेल, कुणाला फसवायचं असेल. ज्ञान आहे तो, कुणाला फसवायचं, टोप्या घालायचं, लुटायचं, लुबाडायचं, कुणाला लबाड बोलायचं. ज्ञान आहे, ज्ञान प्रत्येकाला ज्ञान आहे. मग या ज्ञानाचा उपयोग आहे का. या ज्ञानामध्ये जावं तर हे ज्ञान किती वेळ टिकतंय सगळ्याला माहिती. ही ज्ञान झालेली किती वेळ टिकतात, क्षणिक असतात, हो तात्पुरते असतात. काळांतराने हे ज्ञान संपणार आहे. हनुमंतानं विचार केला ह्या ज्ञानामध्ये नकोय, हे ज्ञान संपावं लागल, ज्ञान हे संपावं लागल. पुन्हा तर हे ज्ञान गिळलं आणि पुढे गेला, हे ज्ञान गिळून पुढे गेला आणि पुढे संवाद झालाय. पुन्हा हनुमंत म्हणतो विचार करून ज्ञान सांगावं लागल आणि तो रामाचं रूप सांगावं लागल. ऐकता श्रीरामाची कथा, दुःख शोक नाटवे चित्ता, निम्या भवभयाची वार्ता, कथा ऐकता आनंद. कोणी म्हणतात रामाची कथा ऐकी रे. आपण मायेच्या मोहामध्ये प्रत्येक जण ह्या संसारामध्ये मोहामध्ये, मग या मोहामध्ये सुख लागतंय किती, आनंद आहे किती, हे जर ऐकलं तर मायेमधनं मोहामधनं सगळ्यामधनं आपण बाजूला जाईल आणि बाजूला जाऊन ज्ञानाची प्राप्ती होऊन आपण हा मोक्षाला जाईल. आपला उद्धार होईल, नक्कीच होणार आहे का. तर सगळं आपल्या मागचं जाऊन कथा ऐकल्यावर बरं का, सगळं जाऊन आपण हा मोक्षाला जाईल. याची लागी पुढत पुढती, तूज मी पुसे आती प्रीती, कथे माझी आती विश्रांती, जाना मारुती हरिभक्ता. सीतामती हनुमंत याच्यासाठीच मी तुला पुन्हा पुन्हा विचारते, नेमका राम आहेच कसा, नेमका तू रामापासून आलायच हेही खरं आहे. मग नेमका रामाचा आहे कसा, वर्ण सांगतोय का अंतर्यामध्ये आहे. वर्ण नुसता सांगून दाखवतोय का, जगाला भुलवतोय का, खरा भक्त आहे का खोटा भक्त आहे. खरा भक्त म्हणलं तर अंतःकरणापासून असतो आणि खोटा भक्त म्हणलं की त्याची त्या खोट्या भक्ताचा विषयच नाही हो. राणीमान टिळे माळा गोपीजन महेश नुसतं वरपांगी भक्ती. आमची भक्ती त्या लेवलची वरपांगी, खरी नाही. अरे खरी भक्ती म्हणावं तर खरा भक्त म्हणलं की हनुमंतासारखे असतात. खरं भक्त म्हणलं की देवाला त्याच्यापर्यंत यावं लागतंय. आम्ही भक्त आहे, जगाला दाखवण्याचं सोंग आहे आमच्यापाशी. आमच्या भक्तीला बघून विटेवरला सुद्धा पळून जाईल, इतकी आमची भक्ती मोठी आहे. नुसती वरपांगी भक्ती, नुसती देखणी भक्ती आमची खरी भक्ती नाही. आणि खरी भक्ती असली तर वर्ण देवाला सुद्धा तुमच्यापाशी यावं लागल. हनुमंत खरा भक्त आहे.
आणि तो सीतेनं खराच भक्त आहे. कधी कळतो तिला सुद्धा खरा भक्त? सीतेला खरा भक्त कधी कळतो माहिती आहे? पुढच्या अध्यायामध्ये जेव्हा सीता विचारेल का ज्ञान कसं आहे, राम कसं आहे, रामाचं ठाण मान गुण लक्षण कसं आहे, आणि हनुमंत त्या भाषेतनं 5व्या भाषेतनं वर्णन आहे. पुढचं वर्णन कुठलं आहे? 5व्या भाषेत नाही, 4 भाषा मावनावतात तिथं. परा पश्यती मध्यमा वैखरी. आता वैखरी मध्यमा पश्यंतीन पराय मावनावतात. अणुहात वाचेचं कार्य चालतंय पुढं. इतका सुंदर गोड त्याचं वर्णन आहे. ती मात्र पुढच्या अध्यायामध्ये केली कथेचे श्रवण नाही मनना निधी ध्यासन तरी ते कथा होय शून्य जेवी मैथून वंदेचे. तुम्हाला म्हणतात कथा ऐकली आपण, ब्रह्मपत्र चालतंय आपण ऐकलंय पण श्रवण केल्यानंतर त्याचं मनन व्हायला पाहिजे. मनन केल्यानंतर त्याचा निध्यास लागला पाहिजे. निध्यास लागला तर पुढं साक्षात्कार नक्की आहे. जर आपण कथा रातभर ऐकली आहे आणि सकाळपारी कायच नाही, कथा रातभर ऐकले, ब्रह्मपत्र ऐकलं, शक्ती ऐकले, रामायण बी ऐकलं, पण शून्य झिरो, तसं मग नाथमावली त्याच्यावर म्हणतात. नाथमावली म्हणतात जेवी मैथून वंजेचे. तशी अवस्था कथा ऐकली, आयुष्यभर रामायण सांगितलं, पण आमच्यात परिवर्तनच काही नाही. आयुष्यभर रामायण आम्ही केली, भजन बी केलं, पण आमच्यामध्ये फरकच काही नाही. नाथमावली म्हणतात जेवी मैथून वंद्याचे. त्याचा उपयोगच आता वंद्याचे मैथून म्हणले की पुढची भाषा आहे ती नको आहे. तसे म्हणले नुसतं या रांडाचा गुराळ म्हणायचं त्याला, रातभर गाळं तरी फेसना पाडी, तसलं म्हणले. आयुष्यावर जरी भक्ती केली, भजन केलं, कीर्तन केलं, काही केलं, पण वागण्यामध्ये जर झिरो असेल, देव केव्हा मिळायचा आपल्याला? आम्हाला देव मिळणं कठीण आहे, शक्य नाही. देव आपल्यापाशी आहे, जवळ आहे, पण मिळणं शक्य नाही. का तर आमची भक्तीच त्या लेवलची आहे. श्रद्धा श्रीराम कथा श्रवणा ऐकती त्याचे महिमाना अहम स्वहम कोह विरोणा ब्रह्मपूर्ण स्वये होती श्रीराम जय राम राम. जे रामाची कथा त्या स्वरूपाने ऐकतात, रामाची कथा त्या स्वरूपाने ऐकतात. ऐकल्याबरोबर त्याचं ओम कोम आणि सोम. आता ओम म्हणलं की आकाराला आला, जन्माला आहे. मग तरी कोम म्हणलं की पुन्हा जन्माला आला आहे, पण मी कशासाठी जन्मालो आहे आणि जन्माला येऊन मी काय करतोय? कोम म्हणलं की कोण म्हणला, कशामुळे म्हणला, हे लबाडीची भाषा ते. पण ओम कोम सोम जिरवलं, सोम स्वरूपामध्ये गेला, स्वरूपामध्ये गेला. सोम म्हणलं की स्वरूपामध्ये गेला. आणि प्रत्येक जण आपण तो सोम अक्षरामध्ये येता तिथं म्हणायचं पूरक, कुंभक आणि रेच. ओम म्हणलं की भरला, सोम म्हणलं की विस्तारला, आणि कोम म्हणलं की विलयाला गेला. म्हणजे जग नव्हतं, आकाराला आलं, विस्तारलं आणि शेवटाला संपलं. पण हे सगळं म्हणजे असताना तो भक्त आहे, तो जाणतो, ओळखीतो, या अवस्थेमध्ये गेला. आणि जर ही अवस्था त्यांना प्रत्येकानं जाणली गेली, ओळखली गेली, तर त्याला खरं रामायण कळलं गेलं. आणि रामायण बी कळावंच लागतंय हो. आपण करायचं एवढं करतोय आटापिटा, पण कळलं पाहिजे ना. कळण्यासाठी रामायण करायचंय, कळण्यासाठीच हरीची भक्ती करायची आहे, कळण्यासाठी देव करायचा आहे. नाही जर काय कळलं आपल्याला, करून तरी उपयोगच आहे का? चित्ता त्याची होय चैतन्य बुद्धी साम्य समाधी कर्मा होय ब्रह्म परिपूर्ण इंद्रिय चरण चिन्ह मात्र श्रीराम जय राम राम. वा वा वा, काय सुंदर कथा आहे हो. कथा त्याची होय परिपूर्ण. आता इंद्रिय चिन्मात्र मध्ये, इंद्रियाला चिन्मात्र. आता चित्त त्याचं चैतन्य, जेवढी बी दिसतंय
ऐकलं बरोबर, जेवढं बी दिसतंय याच्यामध्ये भगवंत आहे, आपण बी आहे, आपल्या बी मध्ये भगवंत आहे. पण कसा आहे तो चिन्मात्र, चिन्मात्र म्हणजे की नसा नसामध्ये भरलेला आहे. भगवंत नाही असं ठाणच नाही, देव नाही असं ठिकाणच नाही. ऐकलंय, ऐकल्या बरोबर आपली अवस्था तिथपर्यंत पोहोचावी, अवस्था तिथपर्यंत पोहोचली पाहिजे की भगवंत आहे. तो आता माझ्याची हृदय आहे, प्रत्येकाचे हृदय आहे, पण तो चिन्मात्र स्वरूपाने म्हणजे रोम रोमामध्ये भरलाय. पण भरलेला भगवंताचा अनुभव पाहिजे, कळला बी पाहिजे, घेतला बी पाहिजे आणि विश्वास बी पाहिजे. आहे देव आहे, प्रत्येक जण म्हणतो देव आहे, आपल्या हृदयामध्ये आहे, आहेच म्हणतोय आपण, सगळेजण आहे म्हणतो, पण त्याचा अनुभव त्याचा घेणं महत्वाचं आहे. म्हणून तो हे चिन्मात्र सगळं जगदंबर पसरलेला एक भगवंत आहे. आईशी श्रीराम स्वरूप संस्था सादरे पुसता पैसिता टक पडली हनुमंता कथा वार्ता विसरला. अरे सीतेला सांगावं, हनुमंताला विचारावं. सीतेनं विचारल्याबरोबर वार्ता विचारते, रूप विचारते. त्या वेळेला मात्र हनुमंत गप्प बसल्यावर का हनुमंताला विचारलं, तो हनुमंता रामापासून आलाय खरंय, मग रामापासून आल्यावर त्याचं ठाण मान गुण रूप कसं आहे रामाचं. आतापर्यंत रामानं सगळं रामायण, हनुमंतानं सगळं रामायण सांगितलंय बरं का. वनवासाला निघाल्यापासून जितवर भाता सीता आले तिथपर्यंत रामायण हनुमंतानं सीतेला सांगितलंय. सांगितल्यावर सीता पुन्हा म्हणते रामापासून आलाय ना, मग रामाचं रूप कसं. आता पतवर सांगितलं रामायण, पण विश्वास नाही, सांगितलेलं फेल. रामाचं रूप कसं म्हणल्याबरोबर हनुमंत गप्प बसलं ना. हनुमंताला टकच पडली, यार मला सीता हे पुढच्या लेवलचे, सीता हे स्वानुभूती आहे, सीता हे अर्ध्या असणारी सीता हे तो चित शक्ती आहे मला, महिला राम सांगावाच लागल. त्यावेळेला हनुमंतानं टक पडली. हनुमंताला विचाराय काय लागला, आणि या वाचेतनं जर सांगावं सीतेला रामाची कथा, या वाचेतनं सांगावं. कुठल्या वैखरीतनं, वैखरी मौनच पडली. पुन्हा म्हणतोय पुढच्या वाचेतनं पश्यंती, अरे तिच्यापासून नाद आहे, वैखरीनं शब्द करायचा आहे, शब्द करून तिला पटणार नाही, पश्यंतीनं हे नाद करायचा आहे. हनुमंत पश्यंतीनं नाही मला तीही पटणार नाही. पुन्हा म्हणतोय पर्याकडे गेला, अरे पर्यानं स्फुरण आणायचंय, पण आल्यानं स्फुरण तिन्ही वाच्यानं त्या मध्यमीनं शब्द असणारे स्वर काढायचा आहे. तिन्ही वाच्या जर समजा बोलायला लागल्या तर हनुमंत म्हणतो हित बी नाही चालणार. हिला चारी वाच्या हिच्यापाशी चलतच नाही म्हणून ठक पडली. तो म्हणतो आता वर्णन करावं कसं, सीतेला रूप सांगावं कसं. त्या शेवटी असणारे तो असणारे पश्यंती पराई स्तब्ध झाली. सांगताना पराबी बंद झाली बरं का त्याची. पर्याला कुणाविषयी कसलं स्फुरण होईल येईल सांगता येत नाही. एखाद्या मध्ये भांडण लागलं तर ती परा उकळ्या मारती, उकळ्या शिव्या द्यायला कुणाला. ही पर्याचं वातावरण आहे. आणि मग तो ही बी वाचा नकोय. मग असताना त्यानं हे अनुहात वाचा चालू केली. त्या वाच्याला मात्र कुणाचं देणं घेणं काही नसतं. तो अखंड चालते. 21,700 वेळा शरीरामध्ये चलते 24 तासामध्ये. त्या वाच्यामध्ये हनुमंत गेला आणि हनुमंत सीतेचं रूप पुन्हा सांगायला चालू केलं. श्रीराम स्वरूप वदे सुंदरा तेने अवस्था ती वानरा नेत्री अश्रूची आधारा अंग थरथरा कापत. हनुमंताला विचारलंय नुसतं सीतेनं, राम कसाय कसाय म्हणल्याबरोबर डोळ्यातनं पाणी आलं हनुमंताच्या. हनुमंताचं अंग थरथर कापायला, थरकर. हिला सांगावं काय नेमकं आता, कुठल्या स्वरूपानं सांगायचंय. आपण सांगायचंय, आम्ही बी सांगतोय, आपण बी सांगायचंय. हनुमंत थरथर कापायला म्हणजे आता सीतेला ज्ञान सांगावं लागल, राम कसाय सांगावं लागल. आणि राम कसाय सांगितल्याशिवाय सीता आपल्याला जागा देणार नाही, ओळखणार नाही. नाहीतर हे
वा असणारा रावणच आहे म्हणील पुन्हा. मग गप्प बसला, थरथर कापायला लागला. आता सीतेला उत्तर द्यायचंय, मग कुठल्या स्वरूपात द्यायचं? अंग झाले रोमांचिता स्वेद आला दवळवीत मूर्छा पन्ना पडे हनुमंता तेने विस्मिता जानकी. अहो, त्याचा अंग थरथर कापायला लागला, रोमांचे सर्व अंगाला घाम आला. बघा आता सीतेनं विचारायचंय, मग हनुमंतानं सांगायचं म्हणल्यावर सर्व अंगाला घाम आलाय. मूर्छना आले, मूर्छना. सांगावं काय सीतेला? आता या भाषेनं आतापर्यंत सांगितलंय, सीता मान्य करीना. कुठल्या भाषेनं कुठल्या स्वरूपानं हिला बोध करावा लागल, सांगावा लागल. हनुमंत विचारण झालाय. अवा अंगातनं घाम निघाला त्याच्या, काय बोलावं हे सुचना. वानर वनचरा पाले खाईरा त्यासी श्रीरामी प्रेम पडिबार लंगोनी आले हे सागर भक्त साचार हनुमंत. सीता म्हणते, अरे वानर दिसतोय वानर, पण 400 कोसाचा समुद्र वलांडून आले. वानर आहे पण आलंय, नेमका वलांडून आलंय. नेमका भक्त वाटतोय, दिसतोय, राम नाम मुखात बी गातोय, पण नेमका भक्त वाटतोय फक्त, पण नेमका हाय का? कोण म्हणते? सीता. भक्त वाटतोय, रामायण सांगतोय, समुद्र बी पार वलांडून आलाय, पण नेमका भक्त हाय का? नेमकं खरंच काय याचं? सीता विचारते. ऐसे जानोनी तत्वता आवडी आश्वासी त्या सीता सावधान करी हनुमंता श्रीराम वार्ता पुसावया. पुन्हा तरी हनुमंताला रोमांच झालाय, सर्व अंगातनं घाम आला हनुमंताच्या, बेशुद्ध झालाय. पुन्हा तरी सीतेनं थापतीला सावध केला. सीता म्हणते, बाबा थांब थांब म्हणले, का तर ह्याच्या मुखातनं ऐकायचंय ना, राम कसं आहे, रामाचं रूप कसं आहे, नेमका रामच कसा आहे ऐकायचंय. नेमका देव आहेच कसा. हो, प्रत्येकाला मला सगळ्याला विनंती, आपण सगळंच करतोय आणि सगळंच केलंय आतापर्यंत मी करतोय, पण देवच आपल्यापाशी हेच अजून कुणी शोधायचा प्रयत्न करी नाही. मला एकच सांगायचंय, देव आपल्या पशीच आहे. देव हुडकायला जायची गरज नाही, फक्त आपल्या पासला देवच आपण ओळखा आणि त्याचीच ओळख करा. रामायण बी घडलं, भगवंत बी घडला आणि सगळा परमार्थ बी घडलाय. फक्त देव आपल्या पासलाच ओळखा, दुसरा देव बघू बी नका. रामदास स्वामीने सांगितलंय, ज्या ज्या तीर्थात जाय प्राणी तिथं धोंडा आणि पाणी, दुसरं काही नाही. मला देव तिथं नाही, देव फक्त आपल्यापाशी आहे आणि आपल्या पासला देव आपणच ओळखायचा आहे. आपल्या पासला देव दुसरा दाखवित नाही किंवा दुसरा सांगणार नाही. आपला देव आपणच ओळखायचा आणि आपणच ओळखा. हेच माझी विनंती की देव दुसरीकडे नाही. एका जनार्दना शरण सीता हनुमंता संवाद कथन गोड गोड निरूपण सावधान अवघरा. नाथ मोडी म्हणता हे अध्याय संपवलाय. आता अध्याय पुढचा. आजच्या अध्यायामध्ये मुद्रिकेचं वर्णन सांगितलं, सीतेची हनुमंताची भेट सांगितली आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये सीता प्रश्न करील हनुमंताला, बरोबर राम कसा आहे, आणि हनुमंत सांगल सीता कशी आहे किंवा माझा राम कसा आहे, माझा राम कसा आहे. हे कथा सुंदर गोड आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये असणारे हनुमंत सीतेला वर्णन. स्वस्ति श्री भावार्थ रामायण सुंदर कांडे एक कारटिकाया ब्रह्मलिखित जानकी हनुमंत संवाद कथन नामाष्टम विश्वमध्याय गोडहा. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की